जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। एक अशी जागा महाराष्ट्रातली किंवा देशातली किंबहुना एक असा माणूस, एक असा नेता, ज्या नेत्याला लोक म्हणजे मला तरी असं वाटतं की 99% लोक किंवा मतदार हे या माणसाला खरोखर मनापासून तो माणूस जिंकावा आणि तो मनापासून जिंकला पाहिजे आणि म्हणून त्याच्या सगळी निस्वार्थपणे मेहनत करणारी ही सगळी लोक आपण पाहिली। त्या माणसाचं नाव म्हणजे नितीन साहेब गडकरी। आता या माणसामध्ये असं काय वेगळं आहे म्हणजे ते एका राजकीय पक्षाचे आहेत असंही नाही की ते कुठले समाजसेवक आहेत आणि मग लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले, नाही, ते राजकारणातले आहेत। त्यांची पार्श्वभूमी आपण सगळ्या भारतीय जनता पार्टीची किंवा RSS या सगळ्या कट्टरवादी संघटनातून ती आलेली जरी असली तरी त्यांनी असं काय केलं की सगळी जाती धर्मातली लोक नितीन गडकरी साहेबांच्या पाठीमागे उभी राहिली। या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की ते पुन्हा निवडून आले। आता ते पुन्हा कुठलं मंत्रिपद घेतील, काय घेतील ती पुढची गोष्ट, पण मला तरी वाटतं की ते पुन्हा ट्रान्सपोर्ट आणि हायवे या सगळ्या गोष्टींचे मंत्री राहतील जे मागचा 5 वर्षाचा कार्यकाल त्यांनी पाहिला। पण या सगळ्या गोष्टी करत असताना माझं एक स्पष्टीकरण म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ सांगतोय की फार अशी कमी लोक असतात ज्यांना म्हणजे त्यांच्यासमोर कुठलाही उमेदवार असून कुठल्याही मोठ्या तगडा गोष्टी असो तरी ही लोक त्या सगळ्या गोष्टींना भेदून राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये निवडून येतात आणि आपली जागा तशीच्या तशी ठेवतात। नितीन गडकरी नितीन साहेब या सगळ्या गोष्टींवरती मला असं वाटतंय त्यांनी तर इतकं काम केलंय किंवा इतक्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल सकारात्मक आहेत की लोकांना त्यांच्याविषयी एखादी चूक दाखवण्याचा मार्गच त्यांनी ठेवला नाही। म्हणजे ते जरी भारतीय जनता पार्टीचे एखादे मंत्री असले तरीही देशामध्ये त्यांनी जे काम केलंय ना ते काम खरोखर सगळ्यांना म्हणजे ते मोहून टाकणारं काम आहे। कारण देशामधलं जेवढंही मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चरवरती नितीन साहेबांनी काम केलं ना त्याला खरंच म्हणजे खरंच अफलातून आहे ते आणि त्याला खरंच तोड नाही आहे। असा मंत्री कुठला झाला नाही ज्या मंत्र्याने देशासाठी एवढ्या मोठ्या दर्जावर जाऊन काम केलं, एवढा निधी प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवून रस्त्यांचं जे जाळं या देशाला विणून दाखवलं। या सगळ्या गोष्टी अचंबित करणाऱ्या आहेत। म्हणजे हा नेता कसा असावा, एखादा राजकीय नेता असला तर तो फक्त राजकारणाविषयीच बोलतो, उठसूट नेहमी टीकाच एकमेकांवरती करत राहतात। पण नितीन गडकरी साहेब याला अपवाद आहेत। म्हणजे तो माणूस कुठलंही भाषण असो, कुठल्याही त्यांच्या पत्रकार परिषदा असो, कुठलाही कार्यक्रम असो, ते नेहमी विकासावर बोलत असतात। त्यांना काय करायचं आहे, कुठली टेक्नॉलॉजी आणायची आहे, मला काय पुढच्या काळामध्ये करायचं आहे, मी हे करतोय, मी ते करतोय, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, या सगळ्या गोष्टी फक्त बोलणारे नितीन साहेब लोकांच्या मनामध्ये रुचले। जी सुशिक्षित लोक आहेत, जो सुशिक्षित समाज आहे त्यांना माहिती आहे की हा माणूस राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त विकास आणि विकासाला महत्त्व देणार आहे आणि त्याच्यामुळं त्याचा मोठा फायदा नितीन गडकरींना झाला आणि सगळ्या लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला। आणि या संपूर्ण देशाने मी सांगतो नितीन गडकरींना कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी उभं केलं असतं ना तरी ते निवडून आले असते। पण या सगळ्या गोष्टी होत असताना माझं वैयक्तिक मत आहे की या माणसाकडून प्रत्येक नेत्यानं काही ना काहीतरी शिकावं। म्हणजे सगळेच नेते काय फक्त असेच असतात असं नाही आहे, म्हणजे वाईटच असतात असं नाही आहे, पण नितीन गडकरी साहेबांकडून विकासाची गोष्ट तरी नक्कीच प्रत्येकानं शिकावी। कारण हा एवढा मोठा माणूस ज्यानं या देशातल्या रोड किंवा प्रत्येक म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे असं कोणी जास्त करून बोलत नाही। म्हणजे असा कुठलाही नेता नाही की जो सतत विकासावर बोलतो, पण हे त्याला अपवाद आहेत आणि खरोखर ते आपल्या महाराष्ट्रातले मराठी आहेत। त्याचा अभिमान आहे की एक असा मराठी माणूस जो या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करतोय। या सगळ्या गोष्टी मला अभिमानाच्या वाटतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की नितीन गडकरी साहेबांना कोणी पाडू शकलं नाही, कारण त्याची ताकद सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हा माणूस विकासाच्या वाटेवर चालणारा माणूस आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना हे मंत्रिपद मिळालं तर ते पुन्हा या 5 वर्षामध्ये देशाच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला पूर्ण मला असं वाटतं 5 स्टार लावतील अशा काहीशा गोष्टी मी बोलतो। हे नक्की त्यांच्या हातून घडेल असं माझं वैयक्तिक तरी मला वाटतंय। आणि आपला जो मुंबई गोवा महामार्ग जो अडखळून पडला आहे तो यांच्या पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये नक्की पूर्ण होईल ही एक मला आशा आहे। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल आणि नितीन गडकरी साहेब का निवडून आले, कसा लोकांनी विश्वास दाखवला, कशामुळं दाखवला, काय तुम्हाला वाटतं सगळं मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा। भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत। तुर्तास धन्यवाद।